भावाच्या लग्नासाठी यावेळी आम्ही खूप दिवस अमरावती नागपूरला राहिलो होतो आणि फायनली आता पुण्याला यायची वेळ झाली होती. सकाळी पहिल्यांदा एवढ्या आम्ही 6 वाजता निघालो असेल, नाहीतर नेहमीच आम्ही 6 वाजता ठरवतो, पण आम्ही 7-7:30च्या आधी कधीच निघत नाही. सकाळी उठल्यावर मम्मींनी सगळ्यात आधी देवाजवळ दिवा लावला, दर्शन घेतलं, आम्हा सर्वांना आशीर्वाद दिला आणि आम्ही आमच्या जर्नीसाठी निघालो. सकाळी आज लवकर निघाल्यामुळे नाश्ता चहा काहीच झालेलं नव्हतं. मग रोशनच्या आवडीचा विदर्भातला रस्सा वडा त्याने खाल्ला, त्यासोबत मी सुद्धा खाल्ला. आम्ही 7-7:30ला अराऊंड थांबलो होतो हा ब्रेक घ्यायला. अनाया अजून झोपलेलीच होती, कारण तिची झोप उघडली. ती अराऊंड 9 वाजता वगैरे उठते. तिचं जेवण वगैरे सगळं मी बनवून घेतलेलं होतं. तिला जेवणात मी काय देते, एवढी 600 किलोमीटरची जर्नी आम्ही कशी करतो एका दिवसात अनायासोबत, हे सगळं काही मी माझ्या कंप्लीट व्लॉगमध्ये यूट्यूबवर शेअर केलेलं आहे. तुम्ही जर बघितलं नसेल तर नक्की बघा. तुमच्या बाळासोबत तुमची जर्नी खूप जास्त इझी होईल. त्यानंतर घरी आलो. अनायाचं एक पार्सल आलेलं होतं.